हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी इंग्लिश या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 22 घटक क्रमांक 22 सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्लूज. दिलेल्या सूचनांच्या साहाय्याने कुट प्रश्न सोडवणे म्हणजेच कोडे सोडवणे. कोडे माहिती ना तुम्हाला, कोडे दिले असतात, रिडल्स त्याला म्हणतात, शब्द कोडे म्हणतो आपण. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 21 मध्ये आपण पझल्स हा टॉपिक पाहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की रिडल म्हणजे काय, दिलेले क्लूज वापरून योग्य उत्तर कसे शोधायचे, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, ऑब्जेक्ट्स यावर आधारित रिडल्स कसे सोडवायचे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये योग्य पर्याय कसा निवडायचा, तसेच या घटकावर दिलेले सॅम्पल क्वेश्चन्स आपण पाहू आणि स्वाध्याय म्हणजे जे आपल्याला प्रॅक्टिससाठी प्रश्न दिलेले ते सुद्धा आपण एक एक करून समजून घेऊ आणि त्याचे उत्तर आपण फाइंड करू. मग हा व्हिडिओ खूप मजेदार आणि इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओला नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. समजून घ्या व लक्षात ठेवा, कुट प्रश्न सोडवणे ही हसत खेळत शिकण्याची पद्धत आहे. कोडे जे सोडवतो ते हसत खेळत अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवतो. यामुळे विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती समृद्ध होते, म्हणजे जी आपली व्होकॅब्युलरी स्किल आहे ना, शब्द संपत्ती त्यामध्ये वाढ होते. चला आपण पाहू आता सॅम्पल क्वेश्चन्स. पहिला आहे सॉल्व द रिडल, पुढील कोडे सोडवा. आय एम अ व्हेजिटेबल, है ना, मी भाजी आहे. आय एम राऊंड, मी गोलाकार आहे, गोल आहे. इफ यू कट मी, जर तुम्ही मला कापलेत. आय विल मेक यू क्राय, मी तुम्हाला रडवीन. हु एम आय, मी कोण आहे. गार्लिक, याला आपण म्हणतो लसूण. पंपकिन, भोपळा. अनियन, कांदा. आणि चिल्ली, मिरची. मग राऊंड, मिरची पण आपल्याला रडवते आणि ओनियन पण ओनियनला ज्या वेळेस आपण कट करतो ना आणि राऊंड शेपचा आहे तो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल अनियन. बरेच जण याला ओनियन वाचतात, बट करेक्ट प्रोनाउन्सिएशन काय त्याचा, अनियन. दुसरा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन. आय हॅव 2 हँड्स, आय हॅव 2 हँड्स, माझे 2 हात आहे. आय शो यू टाइम, मी तुम्हाला वेळ सांगतो, वेळ दर्शवतो. हु एम आय, क्लॉक, कॉक, केक, वॉल. क्लॉक, घडी. ठीक आहे. आता क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आपण सोडवूया. खूप सोपा घटक आहे हा एकदम, म्हणजे एक तरी प्रश्न तुम्हाला असणार या घटकावर, है ना. कोडे म्हणतात याला आपण. एकदम व्यवस्थित वाचायचं आणि पर्यायानुसार जायचं आणि उत्तर शोधायचं. आय एम येलो, माझा रंग पिवळा आहे. आय एम स्मॉल, मी छोटा आहे. आय एम अँड राऊंड, आणि गोल आहे. आय एम सोर, म्हणजे आंबट आहे. आय एम ज्युसी, म्हणजे माझ्यामध्ये रस आहे. हु एम आय, मी कोण आहे. ऑरेंज, आता ऑरेंज पण गोल असतो पण येल्लो नसतो तो. बनाना तर काय गोल नसतो आणि आंबट नसतो. आय एम सोर, मी आंबट आहे. आंबट कोण असतो, लेमन, म्हणजे कोण, लिंबू. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू. आय ग्रो इन बंचेस, है ना, मी गुच्छात वाढतो, म्हणजे मी सिंगल नाही, भरपूर जण माझ्या सोबत असतात, गुच्छा असतो आमचा. आय कॅन बी रेड, मी रेड असतो, म्हणजे तांबडा लाल असतो, ग्रीन पण असतो आणि जांभळा देखील असतो. आय एम स्वीट, मी गोड आहे. अँड ज्युसी, आणि रस आहे, माझ्यामध्ये रसाळ आहे. हुम एम आय, मी कोण आहे. ऍपल, ग्रेप्स, बनाना, चिकू. आणि बंचेस मध्ये कोण वाढतो बरं, ग्रेप्स. ग्रीन पण असतात, रेड पण असतात, पर्पल सुद्धा असतात. पर्याय क्रमांक 2 ग्रेप्स, द्राक्ष. तिसरा प्रश्न आपण पाहू. आय लाईक बोन्स, मला हाडे आवडतात. माय चिल्ड्रन्स आर कॉल्ड पपीज, माझ्या मुलांना तुम्ही पपीज म्हणतात. आय गार्ड, गार्ड म्हणजे रक्षा करणे, राखण करणे. युअर हाऊस ऍट नाईट, रात्रीच्या वेळेला मी तुमची घराची राखण करतो. हु एम आय, मी कोण आहे. वॉचमॅन, आता वॉचमॅन ठीक आहे, राखण करेन आपल्या घराची, पण त्याला काय हाडं आवडतात का.
आणि त्याच्या चिल्ड्रन्सला वॉचमॅनच्या चिल्ड्रन आपण पपीज म्हणतो का? कोण असतो तो? डॉग, कुत्रा. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. चौथा प्रश्न पहा. आय कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. कॅनॉट म्हणजे राहू शकत नाही, लिव्ह म्हणजे राहणे. मी पाण्याशिवाय जगू शकत नाही. लिव्ह म्हणजे जगणे, शकत नाही. कॅनॉट कोणाशिवाय? पाण्याशिवाय. आय हॅव फिन्स मला कल्ले आहेत. आय स्विम इन वॉटर मी पाण्यात पोहतो. हु एम आय? स्नेक साप, फिश मासा. हाच आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 टॉर्टाईज कासव आणि फ्रॉग म्हणजे बेंडूक. पाचवा प्रश्न आहे. सॉल्व द रिडल कोडे सोडवा. आय यूज बोर्ड अँड चॉक. आय यूज म्हणजे वापरणे. मी वापरतो. काय वापरतो? बोर्ड अँड चॉक खडू आणि फळा वापरतो. आय टीच यू टू बी गुड मी तुम्हाला चांगल्या सवयी शिकवतो. आणि कोण आहे मी? हु एम आय? आय एम अ टीचर. आहे का नाही? टीचर आहे. चॉक आणि बोर्ड आला म्हणजे शिकवतो, पण तो म्हणजे टीचर येतो. कार्पेंटर, टीचर, डॉक्टर, स्टुडंट. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. 6वा प्रश्न आपण पाहू. चूज द करेक्ट ऑप्शन. आय हॅज ट्रंक. ट्रंक म्हणजे सोंड, आणि सोंड कोणाला असते? एलिफंटला. पुढची वाचायची पण गरज नाहीये. अँड 2 बिग इयर्स 2 मोठे मोठे कान आहेत. माझ्याकडे सोंड पण आहे, मला सोंड आहे, आणि 2 मोठे कान आहे. कोण आहे मी? एलिफंट. 7वा प्रश्न आपण पाहू. इट शाईन्स इन द स्काय. है ना, तो आकाशात चमकतो. शाईन म्हणजे चमकणे. इट इज हॉट तो खूप उष्ण आहे, खूप गरम आहे. इट इज नॉट सीन ऍट नाईट तो रात्रीच्या वेळ नाही दिसत आपल्याला. व्हॉट इज दॅट और व्हॉट इज इट तो कोण आहे? सन हॉट आहे, शाईन आहे, आणि रात्रीच्या वेळ नाही दिसत आपल्याला. पर्याय क्रमांक 1 सन. हा मून, स्टार आणि बर्ड. 8वा प्रश्न आपण पाहू. आय एम क्रंची अँड ज्युसी. क्रंची म्हणजे कुरकुरीत, आणि ज्युसी म्हणजे ज्यूस आहे माझ्यामध्ये, रसाळ. रॅबिट लव्स मी. है ना, ससे मला आवडीने खातात, सशांना मी आवडतो. हु एम आय मी कोण आहे? टोमॅटो, कॅरोट, बनाना, मँगो. आता ससे जास्त काय खातात तुम्हाला माहिती? काय खातात? गाजर, कॅरोट. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न. फाइंड द हिडन नंबर. हिडन म्हणजे लपलेला. नंबर इन द सेंटेन्स. खाली एक वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये एक नंबर लपलेला आहे, ते सांगा कोणता आहे. ऑनेस्टी, हॉनेस्टी म्हणायचं नाही, ऑनेस्टी. ह साऊंड नाही घ्यायचा, ओ साऊंड घ्यायचा, ओ. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. मग यामध्ये पहा TEN 10 दिसतो का? TEN नाहीये, ONE1. हे पहा ONE1 या इथं लपलेला आहे. ऑनेस्टी मध्ये 1 हा शब्द लपलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. आणि 10 नंबरचा प्रश्न काय असणार तुम्हाला? होमवर्क. काय वाचूया? आय ईट ग्रास मी गवत खातो. आय एम व्हाईट इन कलर मी पांढऱ्या रंगाचा आहे. आय कॅन होप फास्ट मी जोरात उड्या मारतो. होप म्हणजे उडी मारणे. ठीक आहे. आय कॅन होप फास्ट. हु एम आय मी कोण आहे? टॉर्टाईज, झेब्रा, रॅबिट आणि रॅट. मी आता तुम्हाला अर्थ नाही सांगणार, तुम्ही सांगा मला आता याचं उत्तर काय कमेंट मध्ये. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा एक छोटासा घटक होता 22 नंबरचा सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्लूज. है ना, म्हणजे कोडे म्हणतो त्याला आपण. कोडे सोडवणे, दिलेल्या सूचनांनुसार कोडे सोडवणे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 23 आणि तिथून आपला युनिट 6 आपला स्टार्ट होणार आहे. स्टॉक एक्सप्रेशन. त्यामध्ये पहिला ग्रीटिंग्स 23 नंबरचा हा घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.